नमस्कार, मी स्वाती. मी आजच्या याच्यामध्ये माझा एक कालचा एक्सपिरियन्स आहे जो मी शेअर करणार आहे. काल माझ्याकडे एक क्लायंट्स आलेलं होतं. ते म्हणजे चांगलं मी नाव नाही घेणार, बट ते एका चांगल्या लेवलवर काम करतात त्या मॅम. पण त्यांचं जे होतं काल काउन्सिलिंगसाठी आणि हिलिंगसाठी आले होते ते माझ्याकडे. तर त्यांचं ज्यावेळेस पण मी स्टेटस बघायचे त्या खूप आनंदी, खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर त्यांना फिरायचा खूप नाद आहे. तर त्या खूप इथं तिथे जाण्याचे किंवा फिरण्याचे खूप सारे फोटो शेअरिंग करायचे. पण ज्यावेळेस काल त्या माझ्याकडे आला, मी अक्षरशः त्यांचा वेगळा चेहरा बघितला. म्हणजे मी पण थोडंसं शॉक झाले त्यांना बघून. जेव्हा की नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस पण त्यांचा फोटो वगैरे मी काही बघायचे, त्यावेळेस मी त्यांचा चेहरा नेहमी बघायचे की खूप प्रश्न असायचे त्यांच्या चेहऱ्यावर. खूप काही ना काही त्या शोधत असायच्या, खूप साऱ्या गोष्टींची ते उत्तरं शोधण्यासारखं त्या करायच्या. पण ज्यावेळेस त्या काल आल्या माझ्याकडे, तर खरंच रिअलमध्ये असं वाटलं की यार, यांच्या चेहऱ्यामागे एवढं सगळं प्रॉब्लेम्समध्ये ह्या अडकलेल्या आहेत. तर त्यावरून मी एकच सांगू इच्छिते की प्लीज अवतीभोवती बघा. जे चेहरे हसताना किंवा खरंच तुम्हाला असं एक आनंदी चेहरा दिसतो, तर त्याच्यामागे बघा की खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांचे लपलेले आहेत. हे त्यांचे रिअल चेहरे नाही आहेत. सो त्यांचे स्टेटस बघून किंवा काही व्हिडिओज बघून आपल्या घरातला आनंद खराब करू नका की त्यांच्या घरात एवढं छान चालू आहे आणि आपल्या घरात नाही आहे. सगळ्या गोष्टी डोळे उघडून बघा आणि व्यवस्थित बघा. सो प्लीज स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. नमस्कार, मी स्वाती, एक रेकी ग्रँड मास्टर, माइंड थेरपिस्ट आणि एक सायकॉलॉजी काउन्सिलर. धन्यवाद.